मंडळी मस्त मी कड आला इकडे छानपैकी शिजलेत निवटे. थोड्या वेळाने जेवायला घेतो. आता आई भाकऱ्या वाजतो थोड्या वेळाने आणि तो जेवायला बसू. मस्त झालं हे बघा. छान झाले मस्त जाडे जाडे नोटे मिळाले. नमस्कार मंडळी, मी किरण दामले स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी मी आज गेलो होतो आमच्या इकडे बानकोडमध्ये गेलो होतो तिकडे मित्राच्या गावी. आणि तिकडे आहे ना तिकडून आम्ही आहे ना मच्छीसाठी गेलो होतो ॲक्च्युली. आणि तिकडून आम्ही मासे आणलेत, निवटे म्हणतात त्याला. आणि त्या साईडला तिकडे त्यांच्या गावी त्यांच्याकडे कालेटे वगैरे म्हणतात, आमच्याकडे त्या निवटे म्हणतात. आणि आम्ही आज गेलो होतो तिकडे मासेमारीसाठी. निवटे आणलेत घरी आणि मस्तपैकी आम्ही कालवण बनणार आहोत गावच्या पद्धतीने. तर मंडळी खूप व्हिडिओ मस्त बनणार आहे. बऱ्याच वर्षाने म्हणजे 2-3 वर्षाच्या नंतर आम्ही निवटे खातो. पहिले माणसं जायचे आमच्याकडची खाजनामध्ये जायची आणि चिखलातून निवटे पकडले जायचे आणि ते मग आम्ही मस्तपैकी शिजवून खायचो. पण यावर्षी कोणी गेलं नाही तिकडे, अजूनपर्यंत पाऊस बाकी आहे. आणि तिकडे डोलीमध्ये जे निवटे मिळाले होते त्या डोलीतून आम्ही ते निवटे आणले, ते आम्ही इकडे घरी शिजवणार आहोत. माझी आई मस्तपैकी ते असं स्वच्छ करते आणि बघ कालवण कसं बनवतात गावची पद्धतीने, तो आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर चला बघा मंडळी, आम्ही निवटे आणलेत. निवटे गेलो होतो बानकोटला आणि बघा बानकोट काय काय आणलं आम्ही. निवटे आहेत, निवटे आहेत आणि बोंबील आहे. एक मस्त मासा आहे, 2 छोटे छोटे. याच्या मस्त कालवण बनवणार आम्ही. एक आहे मासा, बघा एक मस्तपैकी छान मासा आहे बघा. इकडे बोंबील आहे बघ. बोंबील टाक इकडे टाकतो, त्याच्यामध्ये टाकतो नको तिकडे असू द्या. तो हे आहे ना तू बच्ची असं त्याच्यामध्ये मस्त बारीक करूया. काय काय आहे बघा, इकडे व्हिलेज आहे थोडं आणि कोलंबी आहे आणि निवटे इकडे बघा बारीक केलेला आहे. निवटे कसं बघा असं लाल कलरचे असतात आणि हे ॲक्च्युली आमच्याकडे गावी पकडतात, ते चिखलामध्ये जाऊन पकडतात. आणि तिकडे बानकोटमध्ये आम्ही गेलो होतो तिकडे डोलीमध्ये पकडतात. हे डोलीमध्ये भेटलेले निवटे सगळ्यात. आणि ह्यावेळेस भरपूर मध्येच अवकाळी पाऊस पडल्यामुळे मध्येच भरपूर निवटे आले आणि आम्ही त्यासाठीच गेलो होतो तिकडे निवट्यांसाठी. आणि भेटले आम्हाला निवटे, आम्ही विकत घेतले. आणि आता बघा गावच्या पद्धतीने आम्ही मस्तपैकी बनवणार आहोत. हे बघा इकडे काय काय आहे, हे छोटे व्हिलेज मासे आहेत आणि कोलंबी आहे बघा मस्तपैकी. बाकी अर्धी मच्छी आम्ही ठेवल्यात नंतरला, तर एकाच वेळी सगळं नाही होणार. आमच्याकडे खेकडे पण आहेत शिजवलेले, कोलिम पण आणलेलं आहे, सगळं आहे विषय. कोलिम आणलं आम्ही बानकोटवरून आणि हे निवटे आणले होते आणि मासे पण दुसरे आणले. हे बघा इकडे कोलिम आहे बघितलं, मस्त आहे व्हाईट कलरचा आहे. हे पण आम्ही बनवणार, पण सगळं एकदम नाही बनवणार आहोत, नंतर बनवू, उद्या बनवू. आणि मासे पण आणले ते बघितले आपण. हे जे आहे कोलिम ते आपण नंतर बनवू, उद्या बनवू आपण. हे काय सगळं एकदम नको केले, ते कटिंग कापून टाकलं अगोदरच. हे बघा हे इकडे निवटे आणलेले आणि ते कटिंग केले. इकडे थोडीशी मच्छी आहे, इकडे थोडी बिलीज आहे, कोलंबी आहे आणि दुसरी देखील छोटीशी मच्छी आहे. मग ते कटिंग करून आता आम्ही कालवण बनवणार गावच्या पद्धतीने. आता इकडे स्वच्छ केला आहे ना, धुतं देणार. हा स्वच्छ करा, हे टाकणं असले तर टाकतात पाणी, कलर टाकते त्यांचा एकदम. हे बघा स्वच्छ करून किती झालेत मस्तपैकी, आणि स्वच्छ करून टाका इकडे.
फिलिंग्स वगैरे सगळं आहे एकदम. आणि बघूया आता आंबे नाही तर उस्त्रीमध्ये आम्ही बनवणार आम्ही. नेवट्यावर टाकण्यासाठी ना मंडळी बघा हे आहे ना आंबा नसते तर बघा हे छोटे छोटे आंबे पण कामाला येतात. मे मध्ये आंब्याच्या सीझनमध्ये याकडे कोणी बघत नाही आणि आता बघा हे छोटे छोटे आंबे पण महत्त्वाचे ठरतात. तिथे मच्छीमध्ये वगैरे टाकायला मिळत नाही. ही मावशीने दिलं ना, मावशीने आंबं दिलं आणि 1 महिना अगोदर घरभर आंबे होते. ते खाता येत म्हणजे खायला होत नव्हता. बोल नको चालू आहे. असं ते खराब साईड एका साईड काढ. बघा कसं दिसतंय मस्त की कैरी. थोडं आंबट पाहिजे ना म्हणून मासे आहेत निवटे त्याच्यामुळे टाकण्यासाठी. आंबा निसून झाला इकडे. एक आंबा कापलेला आहे आईने इकडे. हे बघा ते तुम्हाला थोडंसं फक्त हे करून टाकून दे मग असेल तर. आंबा आता कापून झालेला आहे. आंबा बघा हे निसून झाला इकडे आणि तयारी करते बघा इकडे कढईमध्ये शिजवणार आहे निवटे. कोणी टाकलं इकडे. नाही इकडे निवटे आहेत. मसाला आहे वाटून ठेवलेला. करपेल इकडे. बरोबर मस्त की चमचा टाक. हे टाकतेस ना थोडंसं. आता कढई आंबा टाकते आपलं. हां थोडंसं टाक. अरे दुसरं हां टाक थोडंसं ना. बस बस. असं आम्ही कोलिंब पण आणलाय त्याच्यामुळे टाकायसाठी अर्धा ठेवला आहे. अर्धा याच्यामध्ये टाकून दिला बघा. निवटे बऱ्याच दिवसाने खातोय. मंडळी मस्त मी कड आला इकडे. छानपैकी शिजलेत निवटे. थोड्या वेळाने जेवायला घेतो. आता ही भाकऱ्या वाजता थोड्या वेळाने आणि तो जेवायला बसतो. मस्त झालं बघा. छान झाले मस्त जाड जाडे निवटे मिळाले. चला बघा जेवायला या. इकडेचं कालवण बनवलं आईने सकाळी. हे बघ मस्त घे. मस्त काढून झालंय. जेवायला बसतो इकडे. नाश्त्याच्या भाकरी वाजल्या आईने बघा. नाश्त्याची भाकरी फायदेशीर असते डायबिटीसवाल्या पेशंटसाठी. आणि हे बघा आम्ही पेशंट नाही पण आम्हाला आवडते भाजी नाही भाकरी. आणि माझं काय भाजी आहे बघा इकडे. निवट्या आहेत आणि खेकड्यांचं टोप भरलाय बघा इकडे मस्त पैकी.
मेजवान आहे ना? तेव्हा कोण कोण आहे इकडे? मी स्वराज. इकडे आई आहे आणि इकडे आरू आहे. चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात आम्ही आहे ना निवटे आणले होते आणि निवट्यांचा मस्त की आईने कालम बनवला आहे, नाचण्याची भाकरी भाजलेली आहे आणि सकाळी खेकडी टोबर बनवलेली होती. ही इकडे बघताय आपण. मस्त पैकी आज मेजवानी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या किरण दामणे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. ओके.